महत्वाची बातमी, बाळा नांदगावकर देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। भेटीगाठींना आता उधाण आलेलं आहे। मनसेचे नेते बाळा नांदगावकर शिवडीमधून मनसेचे उमेदवार आहेत ते आणि त्यांच्या विरोधात आहेत ठाकरे गटाचे अजय चौधरी आणि आता बाळा नांदगावकर फडणवीसांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर पोहोचलेले आहेत। भेटीमागचं नेमकं कारण अजून समजू शकलेलं नाही, मात्र उद्या निकाल लागतोय आणि त्या अगोदरच महाविकास आघाडी आणि महायुतीकडून बेरजेचं राजकारण जे आहे ते केलं जातंय। ही गणितं जी आहे ती जुळवली जात आहेत आणि अशामध्येच मनसेचे नेते बाळा नांदगावकर हे आता फडणवीसांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर पोहोचल्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलेलं आहे। विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। विनायक, नांदगावकर मनसेचे नेते जे आहेत ते सागर बंगल्यावरती पोहोचलेले आहेत। ते शिवडीमधून उमेदवार जे आहेत ते स्वतः होते। शिवडीमध्ये भाजपनं बाळा नांदगावकर यांना मदत जी आहे ती निवडणुकीत केलेली पाहायला मिळाली आणि त्यानंतर ही सदिच्छा भेट घेण्यासाठी बाळा नांदगावकर सागर बंगल्यावरती पोहोचल्याची माहिती जी आहे ती सध्या मिळते। आपण जर पाहिलं तर सकाळपासूनच देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीगाठीसाठी भाजपमधले नेते सुद्धा जाताना पाहायला मिळतात आणि दुसरीकडे बाळा नांदगावकर आता भेटीसाठी गेलेले आहेत। विनायक, आणखीन एक महत्वाचा प्रश्न आहे, त्याच्यामध्ये उद्या निकाल लागतोय। महाविकास आघाडी असो किंवा महायुती यांच्याकडून बेरजेचं राजकारण जे आहे ते सुरू झालेलं आहे आणि त्याच्यामध्येच ही भेट किती महत्वाची? ऋषाली, बरोबर आहे। आपण जर पाहिलं तर एक्झिट पोलच्या आधारे आपण पाहू शकतो की महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल, अगदी काटाईवरती आकडे जे आहेत ते मॅजिक फिगरचे त्यांना दिसत आहेत। त्यामुळे साहजिकच दोन्ही बाजूने जुळाजुळ सुरू आहे। भाजपकडून सुद्धा मित्रपक्ष जे आहेत त्यांना कुठेतरी आता जवळ केलं जात आहे आणि त्यांच्यासोबत सुद्धा बोललं जात आहे। त्यामुळे मॅजिक फिगर गाठण्यासाठी महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल, बरोबर, दोघांचेही प्रयत्न सुरू आहेत। धन्यवाद विनायक दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।